नमस्कार मित्रांनो, मी विनोद वासकर तुमच्या सर्वांचं मी माझ्या चॅनलवर स्वागत करतो। कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? गणपती बाप्पाचे दर्शन आज मी जे घेतले आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। सुरुवातीला आम्ही किरोळी गावामध्ये गेलो। आमचे साडो रवी पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। त्यानंतर आमचे साडो आणि मेवणीला सोबत घेऊन आम्ही पुढील गणपती पाहण्यासाठी निघालो। त्यानंतर आम्ही मुरबी गावामध्ये आमचे साडो कृष्णा म्हात्रे यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। त्यांच्या घरी त्या दिवशी महासत्यनारायणाची पूजासुद्धा होती, पण पूजेसाठी आम्ही थांबलो नाही। त्यानंतर आम्ही तिथून पेंदर गावामध्ये माझ्या बायकोच्या मावशीच्या घरी गेलो, त्यांचेसुद्धा बाप्पाचे दर्शन घेतले। त्यानंतर आमची आत्या जयवंती पावशे यांच्या घरी गेलो, त्यांचेसुद्धा बाप्पाचे दर्शन घेतले। त्यानंतर आम्ही कानपुडी गावामध्ये आमची भाची साडूची भावाची मुलगी हिच्याकडे गेलो, तिचेसुद्धा घरी गेल्यानंतर बाप्पाचे दर्शन घेतले। त्यानंतर बायकोची मावशी त्यांच्यासुद्धा घरी गेलो आणि त्यांच्यासुद्धा बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर परत तिथून आम्ही धानसर गावामध्ये बायकोच्या आत्याच्याकडे आलो। त्यानंतर त्यांच्यासुद्धा बाप्पाचे आम्ही दर्शन घेतले। त्यानंतर तिथून आमच्या साडोला आम्ही परत त्यांच्या घरी सोडले। त्यानंतर आम्ही आमची आत्या जनाबाई पाटील यांच्या घरी गेलो, त्यांचेसुद्धा गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि खूप गप्पा गोष्टी मारल्या आणि विचारपूससुद्धा केली आणि खूप मनाला आनंद झाला। या सर्वांच्या घरी गेल्यानंतर गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर मन खूप प्रसन्न झाले। गणपती उत्सव हा चतुर्थीपर्यंत चालत असतो, त्यामुळे मनाला हा आनंद मिळत असतो। 10 दिवस आपण आपल्या नातेवाईकांच्याकडे गणपती पाहण्यासाठी जात असतो आणि सर्वांची आरोग्याचीही आपण विचारपूस करत असतो। सर्वांच्या दुःखासुखात आपण सामील होत असतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे आपण सर्वजण म्हणत असतो। गणपती बाप्पाची आपण का पूजा करतो? आपल्याला आलेले संकट हे दूर व्हावे यासाठी आपण गणपती बाप्पाची प्रार्थना आपण करत असतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया याच्यामध्ये लहान मुलंसुद्धा खूप आनंदी असतात, कारण गणपती बाप्पा आले की लहान मुलांची मज्जाच असते। नातेवाईक मंडळी येत असतात आणि खाऊ पडतात, त्यांना खायलासुद्धा मिळतो, त्यामुळे त्या लहान मुलांना खूप आनंद होतो।